विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार पुन्हा उमेदवारी देऊ नयेत या भूमिकेवर भाजप हायकमांड ठाम असल्याची माहिती मिळत आहे. शिरोळमधील अपक्ष आमदार असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांच्या नावावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आली. हातकणंगल्यातील जातीय समीकरण लक्षात घेत संजय पाटील यड्रावकर यांच्या नावावर चर्चा झाली. संजय पाटील यड्रावकर यांचं नाव अचानक चर्चेत आल्यानं अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. संजय पाटील यड्रावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांचे बंधू राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष आमदार असून त्यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल नाराजीचा सूर असल्याने आयत्यावेळी नव्या नावावर चर्चा करण्यात आल्याची चर्चा आहे. हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने हे सध्या शिंदे गटात आहेत, पण त्यांच्या विरोधात नाराजी असल्याचं भाजपच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे धैर्यशील माने यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे, तर एकनाथ शिंदे मात्र मानेंनाच उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच आता भाजपने हातकणंगले मतदारसंघावर दावा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळेच भाजपकडून त्यांचे समर्थक आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांचं नाव पुढे आणण्यात आलं आहे. महाविकास आघाडीकडून अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी त्यांनी राजू शेट्टी यांना समर्थन देण्यावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे. राजू शेट्टी विरुद्ध विनय कोरे अशी लढत झाली तर या मतदारसंघातील चित्र बदलू शकतं. रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.